I don't know why Prime Minister Narendra Modi is not intervening on this. I'm sorry, but we're asking for leadership here. So we are in a national health emergency. The Prime Minister no less, must intervene in this matter because I have not heard a word. Where is the Union Environment Minister? The nation wants to know where he is tonight. I want to know where Narendra Modi's Union Minister for Environment is. That in the BJP government, your ministers no longer feel answerable to the people of India. And this arrogance, and that how did you, I want to ask you, how did you allow Parliament to shut? Reopen Parliament, this is a public issue. सांता क्लॉजची गिफ्ट्सही कमी पडतील असं ख्रिसमस गिफ्ट मिळालं की नाही तुम्हाला? खरं सांगा. अहो म्हणजे ज्या टीव्ही अँकरच्या कर्कश ओरडण्यामुळे एकेकाळी कांठळ्या बसायच्या किंवा याची फेफडं ओरडून ओरडून हातात येतील की काय अशी काळजी वाटायची, त्या पत्रकारिता दूषित करणाऱ्या अँकरच्या तोंडून आज शब्द काय निघतायत? AQI. अर्णब गोस्वामी यांना दूषित हवेमुळे पर्यावरणाची काळजी वाटत अँटी एस्टॅब्लिशमेंट स्टँड त्यांनी घेणं म्हणजे हां, राजकीय दूषित हवा त्यांना दिसो न दिसो, आय एम सॉरी, किमान आजूबाजूची हवा दूषित आहे हे त्यांना वाटणं आणि त्यातून त्यांनी अँटी एस्टॅब्लिशमेंट स्टँड घेणं, हे म्हणजे AQI खराब असल्यामुळे एक वेळ फेफडे चोकअप का होईनात पण पत्रकारिता मिटलेले डोळे उघडू लागली की काय असं आता वाटायला लागलंय. आय एम सॉरी. पत्रकाराचा अँकर होतानाचा त्यांचा प्रवास संपूर्ण देशाने पाहिलाय की, पण आता अँकरचा पत्रकार होतोय की काय अशा अचंबित करणाऱ्या प्रवासाकडे लोक आता बघतायत. हां, म्हणजे प्रत्येक अँकर पत्रकार असतोच असं नाही, पण प्रत्येक पत्रकार हा उत्तम अँकर असतोच असतो. पुन्हा पुन्हा ऐका मी काय म्हणते म्हणजे कळेल. असो, DDच्या अँकरला मिळणारं 15 कोटींचं पॅकेज जे टॅक्सपेअरच्या पैशातनं हे पॅकेज दिलं जात आहे, तो अँकर तर हे प्रश्न विचारणार नाही असं अर्णब गोस्वामी म्हणतायत. The 15 crore anchor paid by the government of India cannot ask this question. But I'm asking this question on your behalf. काय परिस्थिती आहे बघा. अर्णब गोस्वामी हे त्यांच्या डिबेटमध्ये त्यांच्या चॅनलवर कुठल्या विषयाबद्दल बोलतायत त्यापेक्षा चर्चा आहे अर्णबजी बोलतायत याची. जसं भारत सरकारनं AQI मोजण्याचे पॅरामीटर्स स्वतःच ठरवून घेतलेत आणि हवेला दूषित कधी म्हणावं याची पातळी वाढवून ठेवली आहे, तशी अर्णबसारख्या मीडियातल्या अनेक लोकांनी लोकांच्या पत्रकारांकडून असलेल्या अपेक्षांची पातळी मागच्या काही वर्षात एकदम रसातळाला नेऊन ठेवली. म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट असणं किंवा सरकारला प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं कर्तव्य वगैरे या सगळ्या चिल्लर गोष्टी पत्रकारितेत आम्ही शिकलो, पण इन रियालिटी हे सगळं झूट आहे असं वातावरण अनेक नामवंत पत्रकारांनी मागच्या काही वर्षात केल्यामुळे लोकांच्या अपेक्षांची बेसलाईनच इकडे खालीच आणून ठेवली आहे. त्यामुळे अर्णब बाबू सरकारला काय प्रश्न विचारतायत ही बातमी असण्यापेक्षा अर्णब चक्क सरकारला प्रश्न विचारतायत ही बातमी होऊन बसली आहे. कळतंय? न्यू जर्नलिझम इन न्यू इंडिया विथ न्यू अर्णब. एनिवे, तर हा व्हिडिओ अर्णबविषयी चर्चा करण्यासाठी नाहीये, ते महान अँकर आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही, मी बघूच शकत नाही. बट लेट्स टॉक अबाउट द रिअल न्यूज नाव, जी आहे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असणारी अरावली पर्वतरांग. नाशिकच्या तपोवनातल्या झाडांसाठी सुरू असलेला संघर्ष आपण रोज उठून बघतोय. अभिनेते सयाजी शिंदे घ्या किंवा ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले घ्या, त्यांच्यासोबत हजारो पर्यावरण प्रेमी ज्या फोर्सनं रस्त्यावर उतरलेत, तसाच काहीसा सिमिलर संघर्ष उत्तर भारताला प्रोटेक्ट करणाऱ्या या पर्वतरांगांसाठी सुरू आहे. हा मुद्दा सध्या 3 गोष्टींनी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे पर्यावरण, विकास, डेव्हलपमेंट आणि कायदेशीर संघर्ष, या तीनही पातळ्यांवर हा मुद्दा चर्चेत आहे. अरावली ही जगातली सगळ्यात जुनी पर्वतरांग मानली जाते. ती गुजरातपासून राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत अशी लांबलचक पसरली आहे. अरावली हा केवळ डोंगरांचा समूह नाही आहे, तर उत्तर भारताचं पर्यावरणीय संरक्षण कवच म्हणजे एन्व्हायरमेंट वाईज ही उत्तर भारताला प्रोटेक्ट करते असं सोप्या शब्दात समजून घ्या. तर प्रॉमिनंटली पाहिलं तर 3 गोष्टी ही पर्वतरांग करते. थार वाळवंटाचा विस्तार ती रोखते, भूजल पातळी वाढवते आणि दिल्ली NCR मधलं वायू प्रदूषण कमी करायला मदत करते. पण सुप्रीम कोर्टानं एक नवी लीगल डेफिनेशन म्हणजे नवी कायदेशीर व्याख्या केली आणि त्याच्यामुळे आता वाद खूप वाढलाय. सुप्रीम कोर्टानं आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक निकषांचा आधार घेतला आणि हे ठरवलं की आजूबाजूच्या जमिनीपेक्षा किमान 100 मीटर उंची असलेला भूभाग म्हणजे टेकडी किंवा डोंगर अशी अरावलीची व्याख्या मान्य केली. ही व्याख्या केंद्र सरकारनं सुचवलेली होती. तसंच जर 2 डोंगरांमध्ये 500 मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे तर तिथेही मायनिंग होणार नाही आणि जर अशा डोंगरांचा स्लोप 100 मीटरपेक्षा कमी असेल तर तिथेही मायनिंग होणार नाही. म्हणजे बेसिकली 100 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले डोंगरच अरावली. मात्र पर्यावरणवाद्यांचं असं म्हणणं आहे की ही फक्त उंचीच्या निकषावर व्याख्या केल्यास हरियाणा आणि राजस्थानमधले अरावलीचे जे मोठे भाग आहेत त्याला प्रोटेक्शन मिळणार नाहीत. म्हणजे मग ते खाणकाम तिथे होईल, रिअल इस्टेट किंवा इतर काही इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत प्रकल्पांसाठी ते खुले होतील. म्हणजे
इन शॉर्ट हे निसर्गाला ओरबाडण्याचे प्रकार तिथे वाढतील. आधीच तिथे लीगल आणि इल्लीगल सुद्धा खाणकामांमुळे अरावलीचं मोठं नुकसान झालंय. संरक्षण स्थळी झालं तर जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी नष्ट होईल, पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल आणि दिल्ली NCR मध्ये प्रदूषण वाढेल असा इशारा तज्ज्ञ देतात. अरावली बचाव आंदोलनाचे संस्थापक चंद्रमौली बसू यांनी याला पूर्णपणे पर्यावरणीय आपत्ती असं म्हटलंय आणि या निर्णयानंतर सोशल मीडियात सेव्ह अरावली ट्रेंड झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा मुद्दा फक्त अरावली पुरता मर्यादित राहिला नाहीये, तर हा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलाय. आता इथला राजकीय संघर्ष काय, तर काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी राजस्थानातली 90% अरावली नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं भाजपवर उद्योगपतींच्या हितासाठी पर्यावरण दुर्लक्षित केल्याचा आरोप केलाय आणि भाजपनं पुढे येत हे आरोप सगळे फेटाळलेले आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार हा निर्णय आला असला तरी फक्त 0.19% भागातच खाणकामाची परवानगी आहे. 90पेक्षा जास्त अरावली ही पूर्णपणे सुरक्षित आहे असा दावा केंद्रानं केलेला आहे. पण हा फॉर्म्युला देशासाठी नवीन नाही आहे की एखाद्या गोष्टीची व्याख्या बदलायची आणि मग त्यातनं एक लूपहोल काढून एका मोठ्या उद्योगपतींच्याकडे काही गोष्टी जातात. हा फॉर्म्युला ना देशवासियांना नवा आहे ना पर्यावरण प्रेमींनी हा कधी पाहिलाच नाहीये, असं झालेलं नाहीये आणि म्हणून कुठेतरी एक मोठा राग, कुठेतरी एक खूप मोठी भीती व्यक्त होतीये. आणि सरकारनं हा निर्णय जरी टेक्निकल प्रोटेक्शन एक प्रकारे आहे असं म्हटलं असलं तरी अरावलीमध्ये जे पर्यावरण प्रेमी आता पुढे येत आहेत त्यांना हा एक खूप मोठा लॉंग टर्मचा दीर्घकालीन धोका वाटतोय आणि त्याच्यामुळे अरावली वाचवण्याचा संघर्ष हा न्यायालय, राजकारण आणि जनआंदोलन अशा तीनही पातळ्यांवर तीव्र होतोय. तर या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विशेष कार्यक्रमात पत्रकारिता करताना दिसलेल्या अर्णबवरून सध्या सोशल मीडियात भरपूर चर्चा आहे. खास करून वीकेंड्सना सोशल मीडियात अर्णब हे बोलत असल्याचे भरपूर व्हिडिओ फॉरवर्ड झालेले आहेत. मुंबईतल्या वाढलेल्या पोल्युशनला किंवा तिकडच्या घसरलेल्या AQIला इथिओपियामध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याची राख कारणीभूत आहे असं महाराष्ट्र सरकारनं हायकोर्टात म्हटलं. त्याला हायकोर्टानं साफ उडवून लावलंय. हायकोर्ट सरळ म्हटलंय सरकारला की या असल्या हवेसाठी इथिओपियाचा ज्वालामुखी जबाबदार नाहीये. हे आधीपासूनच मुंबईची हवा ही बेकार होतच चाललेली आहे. पण खरं सांगा, ही बातमी सनसनाटी निर्माण करणारी असेल का? नाही, म्हणजे आत्ताच्या सामाजिक जाणीवा आणि पत्रकारितेच्या समजुनुसार नाही. नाशिकच्या तपोवनातली झाडं तोडली जाऊ शकतात या गोष्टीकडे आपल्याला काही घेणं देणं आहे का? नाही. आपण सगळे याच्याशी आपलं काहीही देणं घेणं नसल्याच्या थाटात वावरतोय. तिकडे राजधानी दिल्लीत धुकं आणि प्रदूषणातला फरक कळेनासा होईपर्यंत घसे आवळले जात आहेत. पण हे सगळे रिअल इश्यूज लोकांना फार अट्रॅक्ट करत नाहीयेत. तर वीकेंडला सोशल मीडिया गाजतोय तो बातमीपेक्षा बातमी सांगणाऱ्यामुळे. बरं, हे आत्ता फक्त होत नाहीये. म्हणजे इंडिगोचा एपिसोड आठवतो या महिन्याच्या सुरुवातीला झालेला, त्यावेळेस सुद्धा अर्णबनं सरकारला प्रश्न विचारले. The central government is completely let down. Take a look at this, and the central government and the DGC and the Ministry for Civil Aviation should be answerable. इतक्या इंटरेस्टिंग रिॲक्शन्स आल्यात ना, म्हणजे सरकारला प्रश्न विचारल्याबद्दल काही जण अर्णबचं कौतुक करतात किंवा काही जण म्हणतात हुश, एकदाचा पत्रकारिता करतोय बाबा, किंवा काही जण म्हणतात की खरंच प्रश्न अत्यंत गंभीर दिसतोय ज्या अर्थी अर्णबला त्यावर बोलायची वेळ आली आहे, किंवा काही जण युटर्नची त्याच्या कारणं काय असतील त्याच्याबद्दल स्पेक्युलेशन करतायत, गेस करतायत. असो, शहाणा ऑडियन्स बातमी सांगणाऱ्यापेक्षा बातमीला महत्त्व देणारा असतो. कुठलीही बातमी सांगणाऱ्यामुळे मोठी होत नसते, त्या बातमीतच दम असतो, तेव्हाच ती बातमी मोठी होत असते. आणि जेव्हा गांभीर्य असतं, जेव्हा सत्यता असते, तेव्हा बातमी सांगणारा महत्त्वाचा नसतो. यातली बातमी काय ते ओळखा आणि त्याचं गांभीर्य ओळखा. राजकीय कोण कुणास काय म्हणाले यापेक्षा वेगळं काही ऐकायचं असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांबद्दलही आपल्याला बरंच बोलायचं आहे आपल्या चॅनलवर. युती आणि आघाडीच्या खूप पलीकडे काय असतं महत्त्वाचं, तर ते तुमचं आमचं जगणं असतं, जे बरं करण्याची दोरी महापालिकेच्या हातात असते. त्यामुळे तुमच्या शहरातल्या कुठल्या समस्या आहेत ज्यावर आपल्या चॅनलवर बोललं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, ते मुद्दे किंवा त्या समस्या किंवा ते कशा पद्धतीने प्रेझेंट होऊ शकतं, ह्या सगळ्याबद्दलची सजेशन्स ही तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे त्यानुसार आपल्याला महापालिका स्पेशल काही एपिसोड्स करता येतील. आणि 2 दिवसांवर आलेल्या नाताळच्या सणासाठी तुम्हाला मेरी ख्रिसमस गिफ्ट मिळालंच आहे, नाही?